काय जनता, वेलकम टू काशी. काशीच्या गल्ल्या हिंद बंदारस महाशिवरात्री पार्ट 2. ये निघे तू. आम्ही सध्या चाललोय हॉटेल. ट्रॅफिक बाहेर जाम आहे. मंदिराची लाईन आत्तापासून चालू झाली आहे. आता काहीतरी रात्रीचे 7:30 वाजले. महाशिवरात्री उद्या आहे, पण गर्दी आत्ताच चालू झाली म्हणून रिक्षावाला कुठला थांबत होता. हॉटेलपर्यंत चालत जायला लागणार. सीन शॉर्ट आहे बोलते मम्मी. फुल पाऊ आहे. ओ ये अरे आमचे माळी गँगचे लीडर माळी गँग. आणि हा आमचा मुळशी पॅटर्न मधला गाण्या. याला महाराजी सुपारी कितीची आहे रे? कसं काय जनता. सकाळचे वाजले 5 आणि आम्ही चाललोय काशी विश्वनाथ. पहिले झाला इथून कालभैरव. कालभैरवचं दर्शन घ्यायला, म्हणजे लाईन किती आहे पहिली ती चेक करायची. त्यांचं दर्शन झाल्याच्या नंतरला इथून डायरेक्ट काशी विश्वनाथ. थंडी, गार वारा, ही दुखे रेशमी. माहित आहे कसे दिसतोय? फुल वाईट, फुल कडक. हर हर महादेव, ओम नमः शिवाय. कैसे आता चालत होतो. आता डायरेक्ट आता बघा डायरेक्ट हवे तर दुसरं. ह्या गोष्टीचा फील घेतला. सगळे बोलता बनारसचा ह्या गोष्टीचा फील. आता बोलता बाय से चलिए. गर्दी. बाबूभाई निघाला. बाबूभाई लॉन्च आहे. लाईन इकडं मंदिराला जा. बघली एक लाईन बघू शकतात. फुल क्राऊड चालायला काय बोलायला जागा नाही. लाईनचा पर मंदिरापासून घाटापर्यंत आहे. लाईन जाम आहे. आम्ही ट्राय करतो जरा पुढं जायला. लाईन लागली सो. हा तिकडनं त्या वरती फुल बनारस एक्सप्लोर होतो इथं. फुल काय हाफ फुल सर्व होत आहे. एक नंबर फील आहे बनारस. फिलिंग एवढी डेंजर आहे. रूम पासून चालायला चालू केलं. मध्ये थोडी रिक्षामध्ये बसलो, सायकल रिक्षा काकांची. त्यानंतरला आता परत चालायला चालू केलं. वाटप भंडारा आहे. कुठला भंडारा तो बोलतो आपण? अरे महाप्रसादचा लाभ घ्या. महाप्रसादाचा लाभ घ्या सगळ्यांनी आणि दर्शन करून घरी जा. बनारस मध्ये बघू कसं होतं आता. हाय खूप असं मनामध्ये डोक्यामध्ये खूप असे विचार आहेत. प्लॅनिंग तर जाम आहेत. प्लॅनिंग विचार नाही रे, डायरेक्ट प्लॅन आहे. पण त्याच्यामध्ये काय होतं का बघू. आता प्रयागराजला जाम प्लॅन होते, त्याच्यामधलं काहीच नाही झाले. आता आपण काशीमधले बघू. असा मनामध्ये एकच आहे की काशीमधले तरी फुल प्रूफ सगळं झालं पाहिजे. दर्शन झूप नजर, फक्त नजरच दिसते. जिथं बघू तिथं लाईनच सुरू. असं पण नाही का इथं संपेल. घाट जवळ थंडी वाजते. घाटाची फिलिंग येते का? फुल घाट जवळच आहे. हवा जाम सुटली. अरे गार डोंगराची हवा ना पाहिला सोसना गारवा. भजनाचे शॉर्ट टाकायला पाहिजेत का नाही कमेंट्स मध्ये सांगा. बाबूभाईचे भजनाचे, विश्वजितचे भजनाचे शॉर्ट्स आहेत खूप सारे. टाकायला पाहिजेत का?
सर्व टाकू पहिले मॅप बघू आपण कुठं आहे. आता चालतोय जाम चाललो. ह्या 2 दिवसामध्ये एवढी रनिंग आहे ना. सगळ्यांना पण महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. हर हर शंभो. नाही घुसले नाही की हम. फील है भाई, बनारस का फील है. थंड वारा, हा ना सगळं मस्त. क्या मजा येते. आय थिंक इथे एंड आहे. पब्लिक इथे एंड आहे. इथून चालायचं आपल्याला. इथून चालायचंय. हा फिक्स. चला 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 चला. तर तुम्हाला शॉर्ट दाखवतो. आता किती वेळ लागतोय? किती वाजले तरी 6:22 झालेत. बघू किती वेळ लागतोय आता. के पीछे तो सब चल रहे हैं. अजून कुठं बाकी सब अमर है. बोलो हर हर महादेव. जय शंभो. बाळाला हात लावला. त्यांच्या मुलाला हात लावला. त्यांचा वंश विकेटच घेऊन जातो. त्यांचा वंशाला त्यांची पिढी त्यांच्या पिढीला हात लावला. ते एवढे भडकलेले होते ना, अक्षरशः इथं तांडव झाला होता. आता त्यांची पिढी घेऊन जातो. फुल राप मारत होता. त्याला जाम मारलं. ती भडकली. तो मागून आला. बिचारीच्या मनावरती काय होत असेल आम्ही सीन करू शकतो. जाम वाईट झालं. पण सोडवलं आम्ही म्हणजे पिंट्यानी बसला. आंटी आठव जरा. फील आहे भाई. फील आहे. कसा आहे फील? कसा तुला? आवाज जोश ब्रो. आवाज जोश. काय सीन? पकड दे लो हात लो. मी आता घे. फील आहे भाई. अच्छा लय लो. फुल सर्कस सीन आहे. त्याला म्हणतात बनारस. डेंजर सीन चालू आहे. फुल मारामारी एकीकडे पळते काय ती एवढी. हे वाटतं त्यांचं ते मेल अँड फिमेलचं ते त्यांचं काय भांडण झालं. त्यांचं भांडण झालं. त्यांच्या पर्सनल पण आपल्याला जायला नको. आपण पडायला. लाईन मध्ये जाऊया. चला लाईन दाखव. बाकी लाईन हर 2 किलोमीटर 2 किलोमीटर लाईन. आताशी 1.5 किलोमीटर अजून आहे. पण दर्शन कधी 8:20 झाले. किती वाजता होईल दर्शन? 12 वाजता. परफेक्ट 12 आहे. बोलो हर हर महादेव. जय शंभो. लाईन पुढं नाही जात. छान पाय दुखायला लागले. काल चाललो, आज उभा आहे. काल चाललं तरी होतं म्हणून काय वाटलं नाही. पण आज उभा आहे ना, ती फील येते. असती लाईन असती आता हलायला लागले. लवकर दर्शन झालं तर जरा आपण घाट फिरू शकतो आज थोडे तरी. आणि बघा परत कपडे. पिंट्याची भांडणं झाली. पिंट्याच्या बायकोने पिंट्याला मारलं. पिंट्याची बायको चालली पुढं. पिंट्या गेला पुढं. पिंट्याला पुढे पुढे. आपापचे घरगुती मामलेत. आपण दखल द्यायला नको. फोकस टू समोर. बाबू सर्कस वरती बघ. बाबू सर्कस जाम मस्त चालले वरती. त्याला वरतीच राहू दे. आपल्यावर नको होते. येऊ दे ना, आपण प्रेम करू. आणि जर त्याने प्रेम वाढवलं तर बांधील की ते प्रेम नको. पाय एवढे असे दुखतायत आणि एवढे दुखतायत सांगू नाही शकत. पाय मला नाही सांगू शकत. मी पायाला नाही सांगू शकत. दोघांचे दुःख काय नाही सांगायचं. तोंड गप्पा बंद करायचं. आंघोळ करायचं. जरा झोपायचं. संध्याकाळचा प्लॅन अजून काय ठरला नाही. विश्वजितने अजून काय बनवला नाही. तर भाई काय प्लॅन बनवतात बघू. मानगाचा पानगा. हा तर भाई बोलतील तिकडं जायचं. भाई काय बोलतच नाही. आज भाईंचा उपवास आहे. तोंड बन उपवास.
काहीच नाही बोलत त्यातलं. बोलणार तरी काय बोलणार रे? मी जे बोलणार ते सत्य बोलणार. मैं जो बोलूंगा सत्य आला और कुछ ना बोलूंगा. बस दर्शन झालंय तर गर्दी तर रात्री पण खूप असणार. पहिले माळीला होते. कोण? रामदास माळी? ही माळी गँगची माणसं. माळी यांची माणसं आल्यावर मग आपण बोलू. हे पब्लिक बनारसी रबडी क्वालिटी हा बघा क्वालिटी त्याला अमुक एवढी लागली याची क्वालिटी बघा कशी झाली. हे वरता दिसतो रे बनारस फेमस चीजों के लिए. अजून कशासाठी फेमस आपण या 3 दिवसामध्ये समजेल आपल्याला. क्वालिटी नेक्स्ट लेवल. बोलू नाही शकत, खरं सांगतो तोंडाला पाणी सुटेल परत जर का हा ब्लॉग बघितला तर. क्वालिटी आराम करण्याचा वेळ आमचा. पाय दुखतात तिथं मरणाचे. आणि मी काय बघतोय टी व्हीवर कोण येत आहे कोण जात आहे हे बघतोय मी इथे बसून. 5ला घाटावर जागा मग घाटावरची मजा दाखवू. काय म्हणतो आता किडकंबा झाला असता गिरगंबा. आता मला थकंबा झालाय, पाय दुकंबा आणि मी आता वरती जाऊन झोपंबा. ते काय आहे तळू नका ओले पापड तळू नका. ठीक आहे. पानोळ्याचे पापड लाटा. बनारस जाम डेंजर आहे बाबा. भाई बनारस 2 गोष्टींसाठी जाम फेमस आहे. पहिल्या म्हणजे इकडचे स्वादिष्ट फूड, चाट मसाला, रबडी, बर्फी, अजून खूप काही आहे. अजून पुढे एक्सप्लोर करायचं हे तर कमी होतं. अजून 2 दिवस आपले बाकी आहे. या 2 दिवसात जे होणार आहे तेवढं होणार आहे. तेवढं होणारच आहे. आणि हे जेवढं आपल्या ह्याच्यामध्ये दिसतंय तुम्हाला फोटोवरती जेवढं दिसलंय ते सगळं होणार आहे. माळीबाईचा फोन येतो. कसं काय जनता मला पण ये बाबा माळी असं या पैसा लाग ए या ना. पहिला आम्ही 3 होतो एकदम मस्त कुंभला यायच्या आधी. आता 5 झालो. 5 चालू है. आता 5 झाले. हम 5 हमारे साथ 5. हम 5 पांडव करेंगे अभी कल से कर रहे ले तांडव. आज रात के लिए stay tuned. आज रात का तांडव देखने के लिए. मराठी बोल मराठी. बाहेर आज रात्रीला तांडव बघण्यासाठी 17 मध्ये बोल. कसा येतं सर्व येतं रे बाबा. तू टेन्शन नको घेऊ रे बाबा. माईला ना आमच्या सगळ्या गोष्टीचं टेन्शन. एकदम बायनेट पैसा दिसले असतो. पण आता माहिती उपवास सोडूया. अशा का तू टेन्शन घेत आज विषय असा आहे बनारसमध्ये आपण आहे आणि आज महाशिवरात्र, उद्या आहे अमावस्या. तर माताश्री आमची अशी बोलली की उद्या अमावस्या आहे तर उपवास उद्याच का नाही सोडत तुम्ही. पण विषय असा झाला आहे बनारसमध्ये तुम्हाला माहिती आहे बनारसमध्ये फेमस फक्त खानो के शहर आहे भाई. म्हणून भाई उपवास तर ठेवू नाही शकत. म्हणून आता प्रयत्न करतो आहे कुठल्या तरी ना लाईट जेवणावरती उपवास सोडायचा. बघू आता काय भेटतंय. काल तर लाईट असं जेवण भेटलं ना, भूक लागलेली होती म्हणून समजलं नाही की जेवण किती गोड होतं. भात तर साखरेचा खाल्ला मी. काय बोलतो माळी कसं होतं? होता तो तळलेला भात फक्त मसाल्यावर टाकून दिलेला तसं फक्त त्याच्यात साखर होती. गोड पण जाऊ काय शिवरात्रीला आता फक्त तांडव बघायचं. आणि आत्ता जो शिवरात्रीचा वरात जी बोलतो वरात आपण, निघाली. जे अगोरी लोक येतात आणि जे नृत्य त्यांचं असतं गावातून असेल ना वरात काढतात ते आता जरा फील, आणि तुम्हाला पण फील देऊ आम्ही पण पहिला फील पहिले जेवण घेऊ. पहिले जेवून घेऊ. कारण की जेवणाशिवाय काय मोठं नाही. आधी पोटोबा मग विटोबा. चला 5 मिनटामध्ये आपण हॉटेलच्या इथे. भाईला फोन आला मीटिंगचा. भाईची मीटिंग 5 मिनिटामध्ये हॉटेलच्या समोर डायरेक्ट. कसं काय सोडायचा उपास बांधावरती. आज इथं आलाच नाही. आम्ही आम्हाला ग्लास दिला नाही, पाण्याची बॉटल दिली. फक्त पाण्याची वाटली. योग्य बाकी काय गोष्टी व्हायला लागल्या सगळ्या. सर्वांचं एक घे मत घे. काय बोलताय तुझं पहिलं मत सांग. तुला काय बोलायचं? मत मी शेवटला बोलतो. कंट्रोलर आपण तिकडे
आता मराठी माणसाने उपवास सोडायचा तर एक पाण्याचा ग्लास पाहिजे, प्रणाम करून सोडला पाहिजे. त्याला सांगितलं भात आधी आण. ह्या भोवनी आणि रोट्या भाज्या दिले, माणसाने कंट्रोल कसं करायचं सांगा तुम्ही. राहुल शेट्टी तुमचं काय बोलताय? 4 शब्द आपले त्याला काय समजलं ना राहुल शेट्टी मला मुद्दा काय आला? कशाबद्दल? मुद्दा तुमच्यासारखाच आहे, आलं फक्त. तुझं काय? लय भूक लागली लागली. ते बोलतात ना गुलाबी थंडी आहे, तसे गुलाबी कांदे. माळी गँगची माणसं आहेत काही, माळी गँगची माणसं. आणि जे माळी गँगची माणसं असतील ना त्यांनी टॅग करा. MHO मला शिव्या देतो. तळू नका ओले पापड तळू नका. कानोळे बघितलं बस, मला एवढंच बोलायचं होतं. नाही दोन मित्रा ये लवकर यार. बघ ना जेवण समोर वाढलंय, पण असा सीन आहे इकडं, उपास सोडल्याशिवाय जेवण चालू नाही करू शकत. लेट गो. चला एवढी गर्दी तिकडं ब्लॉग मध्ये घेते घाटला झाला. पुढे घ्या नजरेवरती ते अर्धा श्रेय. गर्दी बघा, गर्दी बघा काय चालली का, नुसती गर्दी. आणि हात पाय नाही दुखत डान्स करू. फोन चालायचंय, धक्का देशील मला. चालायचंय. इतनी पब्लिक आई है रे. मागे जा. आमच्या इथून आता तर फक्त एकच जास्त कॅप्चर करू काहीतरी आपण, पण असा सीन आहे ना इकडं, जर का जवळ गेले ना ते पालखीमध्ये नाचणाऱ्यांना डायरेक्ट अंगावरती काय पण मारतात. आग आहे ना, आग आहे ना, आग पासून वाचून राहायचं आपल्याला. ही वरात साधी नाही आणि साध्या माणसाची पण नाही. नंदी बाबा की जय. भस्म येडे झाले ते लोक, येडे.
भाई एक डान्स झाला पाहिजे. माही नाच ना. गणेश स्टेप गणेश स्टेप. गण्या एक स्टेप. अरे चालायची नाही नाचायची. स्टेप करून दाखव. हे स्टेप तुझा नाचतो ना. परत कर एकदा परत कर एकदा परत एकदा. गण्या परत एकदा. अरे पण हा काय विषय आहे? हा काय विषय हा नाद परत एकदा याला काय बोलू माहिती का? याला मी बोलू ढंगाळांग मच्छळांग. एकदा हा नाद एकदा थांब ना. पुढे काढ. आता मार आता मार मून वॉक. माइकल जैक्सन. काका झपटा इस दो वो भांग ज्यादा पिया नहीं इसने. वो जरा ज्यादा हो गया ऊपर नीचे हो गया. आज ना फील चांगला ओ एक कोणाचं झालं माहितीये का? तर दाखव मागून दाखव. नको दाखवायला ते ओयो बियो. आपले ब्लॉग व्हेजिटेरियन वाले असतात. नॉनव्हेज वाले नाहीये आपल्या. नॉनव्हेज जेव्हा चालू करू तेव्हा काल जरा एनर्जी कमी होती कुंभवर. आज फुल पंप. आज बोलो किधर जाने का ट्रिप. आज ऊपर नीचे पब्लिक बघ अजून येते. पब्लिक बॅगा घेऊन येते पब्लिक. तुषारचा डायलॉग असेल मैं एवढा नाचा तेरा दुखने लग गया टाचा. आज माहिती सँडल घातली आहे. मग काय विषय आहे का? हे त्याला बोला ते बम बोले. हे आपलं गाणं. शंभो मी नाचल रेडी जेवलोय ना. पब्लिक अजून बॅग घेऊन येते. एक महिन्याचा इंतजाम वाटतं त्यांचा. भाई डेंजर इंतजाम आहे सर्वांचा. हे लोक मला वाटतं होळीच करत. होळीसाठी देत असतील. होळीसाठी थोडा पहिले 1-2 दिवस राहतील वाराणसीमध्ये. तसा आता माहोल आहे ना सगळीकडे. वाराणसीचा, अयोध्याचा आणि कुंभचा महाकुंभ आहे म्हणून अजून काय नाही. जरा परिस्थिती कमाई इनका तर फुल कमाई. प्रत्येक गल्लीची परिस्थिती हीच आहे. प्रत्येक गल्लीची परिस्थिती हीच आहे. काय बोलतो? परिस्थिती हीच आहे. तो चालतंय कसा? या सीन असा आहे इकडं. आम्हाला जिथं जायचं होतं तो रस्ता बंद केला. तिथं जाम क्राऊड आहे. तिथं काहीतरी शॉर्ट झाला म्हणून तो रस्ता बंद केलाय. आरती तू बघू शकता. आरतीचा स्पॉट आपण पुढे दाखवलं पहिलं दाखवलं. कसं आलं मग तुला. आम्हाला ज्याच्यासाठी आम्ही आलो गंगा आरती तेच बंद आहे. तीच बंद आहे. काय करू नाही शकत. महाशिवरात्री इथं रशेस एवढं आहे म्हणून त्यांनी बंद करून टाकले. आपण आगोरी लोकांना भेटू. आगोरी लोक काय बोलतात. बाजूला तुझ्या खाल्लं निघ.
कसं आहे हर महादेव. कसं आहे डेंजर आहे का नाही डेंजर बाबू हे खाली उभं राहून काढ ना. अक्का येऊ डेंजर आहे का नाही डेंजर ही धुके रेशमी धुके विश्वजित काय होळी ह्याला म्हणतात होळी खायला तयार ह्याला नाही खायचं तुला पण बस. नको त्याला नको बनारसला आलं त्या काकांच्या दुकानावरती जाम फेमस दुकान आहे. कारण की आम्ही 4 जण आलो इथं 5 जण. पूर्ण famous. चेरी ब्लॉसम चेरी काय बोलतात त्याला ब्लॉसम चेरी काय बोलतात रे ब्लॉसम चेरी मला कोणाला माहित काय बोलतात बोलायचं मग बोलायचं ओके डेंजर आहे हा माळी ह्याला काय रस्ता का माहिती नाही. स्वतः दुपारी हरवलेला होता 2 वाजता. आम्हाला 8 वेळा फोन केला की मॅप हे पाठव लोकेशन पाठव. हा आता आम्हाला घेऊन आलाय नंतर भेटला त्या बनारसच्या गल्ल्या. ह्याला काल्हेरच्या गल्ल्या नाही माहिती. हा बनारसच्या गल्ल्या फिरवता आम्हाला. हॉटेलपर्यंत काय चालू ठेव. हे चुकी माफीने कोणीतरी कुठला काकी आत्या बित्याने सांगितलं असेल तुला. रामकुंड आहे ना ओके म्हणजे नाही एक्सप्लोर केलंय काहीतरी. माई मोठा झाला बाबू आजपासून दुपारपासून. दिवसभर जॉगिंग झाली ना आता नाही तर आपटशील कुठेतरी. फुल स्पीडमध्ये का सतत हॉर्नवर बोट काय मला वाटतं मशीन ठेवून असतं चिपकुडे झाले मशीन ठेवून असते वाजत जाऊ दे. तू लांब लांब का जाता यार दोघं पण. अँगल टू अँगल या ना. तुला घ्या अँगल मध्ये मग तो परत बोला यार मी बाजूला होतो मला नाही मी घेतला. माय बॉल टाकतो तू 6 मार विकेट कीपर गण्या चलो भेटेंगे अभी जरा लेटेंगे. चल ना अमरेवाळा येऊ नको. आमचा बा हा आमचा पाटला करतो. कुठं जायचं तुला. आणला ना बाबा कुठून तरी. चला पोचलो हॉटेलपर्यंत. हा आमचा हॉटेल. तुझा बाहेर आल्यावरती तुझा लोकेशन आला आम्हाला. अच्छा म्हणजे काल तू बोलला होता ना कोण निरंजन की हा रोडने आम्ही त्या रोडने नंतर एक माणूस भेटला आम्हाला. तो बाहेर पण आम्हाला नेलं. अच्छा तो कुठल्याच गेटला एअरपोर्ट बोलला होता.